आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्देश दिले। शरद पवार गटाला राज्यसभा निवडणुकीसाठी तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह देण्यात आले होते, परंतु राज्यसभेची निवडणूक झाल्यानंतर शरद पवार गटाला हे चिन्ह मिळू नये यासाठी प्रयत्न सुरू झाले। या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी शरद पवार गटाला मोठा दिलासा दिला। त्यानुसार आता शरद पवार गटाला लोकसभा निवडणूक होईपर्यंत तुतारी हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे पक्षाचे नाव वापरता येणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगालाही निर्देश दिले आहेत। लोकसभा निवडणूक होईपर्यंत तुतारी हे चिन्ह कोणालाही देऊ नये, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची नोंदणी करण्यात यावी असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी दिल्ली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।